तर इथे मंगळसूत्र आहे. नमस्कार, मी अरुणा चौधरी. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे वटपौर्णिमा. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मला टिफिन करायचं आहे मुलांसाठी. त्याच्यानंतर मला पुरणपोळ्या करायला घ्यायच्या. सकाळीच लवकर मी पुरणपोळ्या करून घेणार आहे. तर मुलांना टिफिनसाठी मी पास्ता करणार आहे. तिघांना पण पास्ता खूप आवडतो. कारण आता जर मी चपाती भाजी करत बसली तर मग नंतर जे पुरणपोळ्या आहेत ते पण कोण खाणार नाहीत. मुलं दुपारी येतात. तर मग त्याच्यामुळे मी आता पास्ता करणार आहे आणि नंतर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायला घेणार आहे. तर ना मी आता पास्ता बॉईल करून घेतेय. पाणी ठेवलंय, त्यामध्ये मीठ टाकतेय आणि 1 चमचा तेल. तर याआधी मी पास्ताची रेसिपी मी शेअर केलेली आहे ब्लॉग मध्ये. तर डीमार्ट मधून मी आणलेले आहे पास्ता. तर यामध्ये ना एक मीडियम साईजचा टोमॅटो, थोडंसं आलं, एक मोठा लसूण आहे तो आणि एक हिरवी मिरची असं बारीक वाटून घेणार आहे. कांदा चिरणार आहे, कोथिंबीर आणि मस्त शेजवान, थोडासा शेजवान सॉस, थोडासा टोमॅटो सॉस, थोडासा लाल तिखट वगैरे टाकून मी हा पास्ता बनवणार आहे. कांदा ना मी चांगला परतून घेतला. तर यामध्ये टोमॅटोची पेस्ट, तर ना हा टोमॅटोचा कच्चा वास जाऊ द्यायचा आहे 1-3-4 मिनिटे आणि मग नंतर यामध्ये मी मसाले ऍड करणार आहे. मस्त ना पास्ता तयार आहे आणि आता हा मी मुलींना टिफिन मध्ये देणार आहे. चला चला. आर्या सकाळी उठून तयारी मस्त करून परत झोपते है ना बेटा, दीदीची तयारी होईपर्यंत. आर्या झोपली का? तर काव्य आर्याला ना मी सोडून आली आहे स्कूलमध्ये. तर इथे दूध तापायला ठेवलंय, चहा ठेवलाय आणि कुकरमध्ये ना ही डाळ, चण्याची डाळ मी शिजायला ठेवणार आहे. तर ही 1/2 किलो चण्याची डाळ आहे. छान धुतली आहे आणि आता याला एक 3 ते 4 मी शिट्ट्या करणार आहे. पुरण बनवायचे.
इथे ना मी छान मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून हळद मीठ टाकून हे असं छान पीठ मळलंय. मी इथे पुरण तयार करायला ठेवले. गुळ टाकलेला आहे याच्यात, अजून वेलची जायफळ टाकायची. तर इथे ना पुरण रेडी झालेलं आहे, बघू शकता. तर इथे ना कटाच्या आमटीसाठी ना मस्त मसाला मी परतून घेतलेला आहे. हे चण्याच्या डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं. थोडीशी डाळ मी ठेवते, मला डाळ आवडते. कटाच्या आमटी आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं याच्यात. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे भजीचं बॅटर बनवून झालं आणि हे एवढं सर्व मी तळणार आहे. मस्त बिबड्या, बटाट्याचा कीस, कुरडई, पापड. तर साराला उकळी आली ना कटाच्या आमटीला की मी त्यामध्ये थोडंसं पुरण टाकणार आहे. तर पुरण टाकलं का खूपच मस्त अशी आमटी होते. तर पटकन आता भजी करणार आहे, पापड वगैरे तळणार आहे आणि मग शेवटी पुरणपोळ्या करायला घेणार आहे. 4 नैवेद्य बनवणार आहे. एक वटवृक्षासाठी, तिथेच बाजूला एक मंदिर आहे गणपतीचं, त्यासाठी घरातल्या देव्हाऱ्यामध्ये आणि तुळशीसाठी असे 4 छोटे छोटे अशा पुरणपोळ्या बनवणार आहे मी नैवेद्याच्या. तर हे ना एवढं पुरण टाकतेय मी उकळीमध्ये आणि कोथिंबीर. तर छान अजून 5 मिनिटे चांगली मस्त दणकून उकळी घेणार आहे. जेवढं चांगलं उकळवतो ना आपण कटाची आमटी तेवढी ती चवदार होते, छान होते. कटाच्या आमटीला ना आता तरी यायला लागली. आता गॅस बंद करून झाकण ठेवणार, म्हणजे अजून चांगली तरी येईल. भजी होत आली आणि हे बघा, हे एवढं मी सगळं तळलंय. आता एक मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे आणि आता भजी पण होतील. तर जे तळणीचे पदार्थ आहेत ते सर्व तळून झालेलं आहे आणि हे जे कुरडया, पापड, बिबड्या वगैरे आहे तळलेलं या डब्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे तुटणार नाही. 2 दिवस आम्हाला हे जाईल, कारण आर्याला खूप आवडतं हे. तिला कळलं की आता हे बनवलेलं आहे, तळून ठेवलेलं आहे, तर ती सारखी खाईल. आणि त्यानंतर मी नैवेद्यासाठीच्या पुरणपोळ्या केल्या. देवाला नैवेद्य अर्पण केलेला आहे. परत तुळशीला पण अर्पण केलेलं आहे. वडासाठी आणि तिकडे जे मंदिर आहे त्यासाठी मी बनवून ठेवलेली आहे लहान पुरणपोळी. फटाफट पुरणपोळी बनवली. मिस्टरांना मी माझ्या जेवायला दिलं. सकाळी सकाळी छान गरम गरम हे जेवण आहे. तर मस्त कटाची आमटी झालेली आहे, त्याबरोबर ही मस्त पुरणपोळी, दूध. तर जेवून झाल्यानंतर मी पुन्हा ज्या उरलेल्या पुरणपोळ्या आहेत त्यासुद्धा करून ठेवल्या, म्हणजे मला नंतर जेवायला, मुलं पण नंतर स्कूलमधून आल्यानंतर जेवतील. तर पुरणपोळीचं पीठ छान मळलं ना की खूप छान पुरणपोळ्या होतात. पुरणसुद्धा चांगलं बरोबर मळलं, खूप पातळ नाही झालं, खूप घट्ट नाही झालं, तर खूप छान अशा पुरणपोळ्या होतात. अगदी मऊसूत होतात पुरणपोळ्या. आणि थोडीशी मी हळद टाकली होती पिठात, तर खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. विहंगला पण शाळेमध्ये मी सोडून आलेली आहे, तर मला तयारी करायची आहे माझी. तर मी एक मंगळसूत्र केलेलं आहे छोटंसं. तर म्हटलं आज वटपौर्णिमा आहे तर आज मी ते घालेल. तर मी मार्च महिन्यामध्ये केलं होतं मंगळसूत्र. तर हे ते मंगळसूत्र आहे.
तर ए आणि व्ही असं याचं पेंडेंट आहे. तर हे अर्धा जवळचं मी बनवलं होतं, तर मी हे आत्ता घालणार आहे आणि बाकी ही मी तयारी केली आहे माझी. तर मी मस्त तयार झाली आहे. आता मुलं आली ना स्कूलमधून की त्यांना जेवायला घालायचं आणि मग पूजेला जायचंय. तर मी हे मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हा प्राजक्त राजमधून मी हा साज मागवलेला आहे, जे प्राजक्त माळीचा आहे. तर मग हा मी साज मागवला होता एप्रिल महिन्यामध्ये. तर पूजेसाठी हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. केळी वगैरे, फणस, करवंद, जांभूळ, परत हा दोरा घेतलेला आहे. तर आता मी निघालेली आहे पूजेसाठी. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.